एक डिश जी छान बनवता येते. छान खाता येते ती. अरे देवा, तू सांग. मॅगीची भेळ. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. अरे मी बनवलेला आठवतच नाही मला. सो मी चहा बनवला होता एकदा. नाही ऐक ना, तू ऐक. मी चहा बनवला होता आणि माझी मावशी आलेली घरी. ओके, मावशी आणि तिचे सगळे, सो घरचे सगळे आले होते. आणि माझी मम्मी बोलली की जरा चहा बनव. मी चहा बनवला आणि कोणी सगळे प्यायले आणि फेकून द्यावा लागला चहा, कारण मी चहामध्ये मीठ टाकलं होतं. वेट, माझ्याकडे रिझन आहे. माझी मम्मी म्हणाली होती की सगळ्या जेवणात मीठ असतं, म्हणून मी चहामध्ये सुद्धा टाकला. आणि तेव्हापासून मला जेवण बनवायला अलाउड नाही. माय क्वेश्चन इज की अशी कोणती डिश जी छान बनवता येते आणि जी इतरांना पण आवडते. हिने खूप वाईट सांगितलंय. मी तर बनवेनच, इतरांना आवडेल की नाही ते माहिती नाही. त्याच्यानंतर बनवण्याची संधी नाही मिळाली. अगं ते असं असतं ना, एखादं काम दिलं ना की आपण असं काहीतरी काम करत, समोरचा बोलला पाहिजे तू राहू दे. करतो. हो, म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट टाळायची असेल तर आपण जरा चुकीचंच करूया, म्हणजे नेक्स्ट टाइम पुढे सांगणारच नाही. मे बी ते असेल घरात येणारे पाहुणे येणारच नाही. ते सारण बनवायला अजून मी शिकते, पण मोदक सारण आणि सारण म्हणजे सारंग नाही, सारंगला बनवता येतं मला. सारणच बोलतात ना मोदकाच्या. मोदक आणि पुरणपोळी. असं कुठेतरी वाटत असेल ना की आई इतकं छान जेवण बनवते, तेही गुण माझ्यात लवकरात लवकर उतरू दे. तिची खूप इच्छा आहे. पण ते शक्य नाहीये. पण असं मला असं होतं ना, मम्मीला रिझन देते. मम्मी बघ, आता मी जर जेवण बनवायला लागले तर तुला कंटाळा येईल ना, त्यामुळे मी तुला ऍक्टिव्ह ठेवण्याचा प्रयत्न करते. तूच बनव. कोणत्या गोष्टींवर पैसे खर्च करायला आवडतात? कोणत्या गोष्टींवर पैसे खर्च करायला आवडतात? आधी मला दुसऱ्या गोष्टींवर आवडते, लाईक शॉपिंग अँड एव्हरीथिंग. ऑब्व्हियसली आताही आवडतात, पण आता मला इन्व्हेस्ट करायला फार आवडतं. माझ्या मम्मी पप्पांनी मला शिकवलं. जेवण खाणं खर्च करायला फार आवडतं. हो. हिडन टॅलेंट कोणतं आहे? ते अजून हिडनच आहे वाटतं, मलाही माहित नाही. हिडन सेम. आता आपणच कसं सांगणार ना हिडन टॅलेंट? माहित नाही. कोणीतरी थर्ड पर्सनने सांगायला पाहिजे. नाही, जाऊ दे, आपण जेवायला बस.